हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ध्रुवांकर फॅशन डिझाईन्स। तर मी आज तुम्हाला चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। आज मी तुम्हाला डायरेक्ट प्रिन्सेस कट ब्लाउज कपड्यावर कसं कटिंग करायचे हे अगदी सोप्या पद्धतीने ते दाखवणार आहे। तर बघा, उंची मी आपली पुढच्या साईडची उंची 15 घेतलेली आहे व खाली 1 इंचाचं मार्जिन सोडणार आहे। प्रिन्सेसला खाली 1 इंच नंतर वाढवायला लागतो, म्हणून 1 इंच मार्जिन सोडून मी टिक मार्क करून घेतलेली आहे। बघू शकताय आपले हे 46 छातीचं ब्लाउज असणार आहे। तर आपले हे 46चा चौथा भाग 12.5 प्लस 1.5 इंच मार्जिन 14 व त्याच्यात ॲड प्रिन्सेससाठी जेवढा आपण पपचा जो टक्स घेणार आहे 2.5 किंवा 2 तेवढे एक्स्ट्राचं मार्जिन पुढं सोडायचं आहे। आपले हे 46 छातीचं ब्लाउज असणार आहे। तर मी अगोदर कटोरी ब्लाउजला जसं आपण माप घेऊन पॅटर्न ड्रॉ करतो तसा घेऊन मग नंतर मी प्रिन्सेसची मापे वाढवणार आहे, जेणेकरून आपलं जम्बलिंग व्हायला नको। बघा, मी आता 14ची घडी टाकून बॉक्स ड्रॉ करून बघा, अशी 14 वरती मी टिक मार्क करून घेतलेली आहे व पूर्ण बॉक्स रेडी करून घ्यायचा आहे। जी प्रिन्सेसची माप असतात ना ती नंतर हे 46 छातीत आपलं ब्लाउज आहे ते नंतर माप ॲड करायची, म्हणजे आपलं जेणेकरून जम्बलिंग होत नाही। बघू शकताय हे तर आपले शोल्डर 4.5 इंच आहे व मुंडा 4.5 इंच आहे। बघू शकताय असा बॉक्स तयार करून घेतलेला आहे। गळारुंदी ही 1.25 घ्यायची आहे। जेवढा गळा मोठा असेल तेवढी गळारुंदी कमी घ्यायची आहे। माझं बॅकनेक माझं ओपन आहे, बॅकला माझा डीप गळा येणार आहे, म्हणून फ्रंटला पण सुद्धा 7 गळा आहे, त्यामुळे मी गळारुंदी फार कमी घेतलेली आहे। अर्धा इंचावर असं मुंड्याला मी मस्त आकार देऊन घेतलेला आहे। बघू शकताय पुढचा गळा थोडासा बाहेरच्या साईडनं मी खोलणार आहे। बघू शकताय जेवढा डीप गळा असेल तेवढा अगदी कमी खोलायचा। टक्स पॉइंट हा 11.5 वर आहे। आतल्या साईडनं 3.5 इंच घेतलेलं आहे, कारण आपली 46 छातीचं ब्लाऊज आहे म्हणून। बॅक ओपन आहे, फ्रंट ओपन आहे, तिथून खाली बघा इथून मी 1 इंच सोडलेलं ती लाईन मारून घेतलेली, तिथपर्यंत आपल्याला स्ट्रेट लाईन मारून घ्यायची आहे। बघू शकताय व थोडासा हलक्या हातानं वरच्या साईडनं गोलाकार डॉट डॉट देत आपला आकार कंप्लीट करायचा आहे। बघू शकताय असा पुढं टक्स हा आपला 2.5, 2, 2.25 जितका तुमच्या आवडेल तितका हिशोबानं तुम्ही घ्यायचं आहे। हे आपलं खाली 1 इंच एक्स्ट्राचं मार्जिन सोडलेलं ना तेवढं आखून घ्यायचं आहे। बघू शकता त्याच हलक्या हातानं अगदी आपला प्रिन्सेसला आकार द्यायचा। किती सुंदर आपला प्रिन्सेसचा पप आलेला आहे। बघू शकताय ह्या दोन्ही रेषा खाली अटॅच करून तिरकी लाईन मारून घ्यायची आहे। बघू शकता ह्या बाजूलाही तसंच सेम करायचं आहे। बघा, अगदी सोपी पद्धत प्रिन्सेस कट करण्याची आहे। बघा, इथं जितका पप काढलेला आहे तितकं इथं पुढं एक्स्ट्रा आपण जिथं छातीची घडी आपली सपते त्याच्या पुढे एक्स्ट्रा आपल्याला मार्जिन घ्यायचं आहे। बघू शकताय व इथं अर्धा इंच घेतले तिथं त्याचं पुढे अर्धा इंच वाढवायचं आहे। बघू शकताय ही आपली छातीची घडी घेऊन पुढं अर्धा इंच माप वाढवणार आहे। बघू शकताय असं वाढवणार आहे। बघा, हे अर्धा इंच माप आपले इथलं माप कवर होणार आहे। बघू शकताय मुंड्याला अगदी व्यवस्थित जरा असा झटकून मी गोलाकार छानपैकी आकार देऊन घेणार आहे। बघू शकताय जसं आपण पॅटर्न पूर्ण ड्रॉ केलेलं आहे तसंच बरोबर मार्जिनवरून कट करून घेणार आहे। प्रिन्सेस कट करण्याची अगदी सोपी आहे, काहीही गोंधळ उडत नाही। नवीन येणाऱ्यांना अगदी प्रिन्सेसचं कटिंग फार घाबरतात, कसं करायचं, पण अशा माझ्या पद्धतीने प्रिन्सेसचं कटिंग केलं तर अगदी सोपी पद्धत, सहज कोणालाही जमेल। इतक्या सोप्या पद्धतीने मी
प्रिन्सेसचं कटिंग दाखवलेलं आहे. बघू शकता जसं मी ड्रॉ केलेलं आहे तसं पूर्ण पॅटर्न अगदी व्यवस्थित कटिंग करून घेत आहे. बघा जिथं तिरपे लेश मारलेली आहे तिथं तिरपच कट करून घ्यायचं आहे. बघा अशा पद्धतीने प्रिन्सेस ब्लाऊजचं कटिंग केलं तर अगदीच सोपी पद्धत आहे, सहज कोणालाही जमेल. किती सुंदर असा आपला प्रिन्सेसचा पप आलेला आहे. जेवढा प्रिन्सेसचा पप तुम्ही 2च्या पुढे 2.5 2.25 इंचाचा टाकाल तेवढा प्रिन्सच्या पपला उभारी येते व आपला कटोरीसारखा शेप येतो. बघू शकताय हे फ्रंट पॅक आहे. ह्याची हुकाई पट्टी बॅक नेकला आहे. तर हा आपला प्रिन्सेस अगदी सोप्या पद्धतीने कटिंग झालेला आहे. तर आता बॅक पार्ट आपल्याला कटिंग करायचं आहे. तर बघा बॅक पार्टला मी आहे तशीच घडी घालून घेणार. थोडीशी घडी मी कमी करणार आहे. आपली नेहमी कटोरीची घडी कशी टाकतो 14ची तशी घडी मी टाकून घेणार आहे. बघू शकता 14ची आपली नेहमीची घडी कटोरीची टाकून घ्यायची आहे. बघा आपली घडी थोडीशी कमी आहे म्हणून मी परत एक्स्ट्रा 14ची घडी टाकून घेणार आहे. बरोबर आपली पुढची उंची ही 15 आहे तर मागची उंची मी 14 घेणार आहे. पुढच्या उंचीपेक्षा मागची उंची माझी नेहमीच अर्धा इंचाने कमी असते. मी नेहमीच उंची कमी ठेवते जेणेकरून आपला ब्लाऊज खाली खांद्यातून शोल्डर खाली येणार नाही म्हणून बॅक पार्टपेक्षा फ्रंट पार्टची उंची नेहमीच अर्धा इंचाने खाली असावी. बघा असं 14.5 उंची घेऊन मी बॉक्स तयार करून घेणार आहे. थोडंसं माझ्या टेपकडे दुर्लक्ष करा प्लीज. माझा टेप कात्रीत कट झालेला आहे. बघू शकताय तुम्ही ब्लाऊज कट करताना कात्रीत आलेला आहे त्यामुळं कट झालेला आहे. सेमच शोल्डर मुंडा सेमच 4.5 इंचावर घेऊन टिक मार्क करायचा आहे. बघू शकताय असं 4.5 इंचावर घेऊन मी टिक मार्क करून घेतलेला आहे. गारुंदी 1.25 आहे. मागील गळा आपला हा 11.5चा आहे. बघू शकताय 11.5वर आहे. बघू शकताय 11.5वर मी टिक मार्क करून घेतलेला आहे. 1/2 इंचावर बाहेरच्या मुंड्याला मी आकार देऊन घेणार आहे. बघू शकताय आपला आकार देऊन झालेला आहे. सगळं पॅटर्न आहे तसा व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे व नंतर मी मागील मुंडा कट करून दाखवणार आहे. इथं तुम्हाला हवे असेल तर कंबर किती आहे, कमरेची उंची आपली कमर तयार किती आहे प्लस पाठीतला टक्स प्लस मार्जिन असं तुम्ही ठेवून घेऊन कमरेला थोडंसं आतल्या साईडने 1/2 इंचाचा शेप देऊन घेऊ शकता. पण मी तसं करत नाही कारण कस्टमरने एक्स्ट्रा मार्जिन सोडायला सांगितल्यामुळे मी तसंच ठेवणार आहे. पण ते फिटिंगमध्ये आपलं कवर होऊन जाईल. किती सुंदर आपला गळा आलेला आहे. बघू शकता बाईचं घडी घेते नेहमी ही छातीचा 4था भाग घेऊन टाकायची म्हणजे ती परफेक्ट येते. कुठेही कमी जास्त होत नाही. पण इथं मला कापडा थोडासा कमी आहे म्हणून मी आहे तेवढ्यातच बाहीची कट करून टाकणार आहे व एक्स्ट्रा लागलं तर जोड देणार आहे. तर बघा बाहीची उंची व बाहीची रुंदी आपल्या आवडीनुसार घ्यायची आहे. व बॉक्स तयार करून घेतलेला आहे. खुल्या बाजूकडून वरच्या साईडने 3 इंच ठेवून अशी तिरपी रेष मारून घ्यायची आहे व तिरप्या रेषेचा मध्य करायचा आहे व मध्यातून खाली अर्धा इंच वर अर्धा इंच घेऊन असा बाहीला आकार देऊन घ्यायचा आहे. बघू शकताय मी दाखवल्याप्रमाणे असा आकार आपला देऊन घ्यायचा आहे. दंडघेर घ्यायचा आहे व प्लस 1.5-2 इंच तुमचं किती मार्जिन असेल किती ठेवणार आहे तेवढं घेऊन तिरपी रेष
मारून घ्यायची आहे। बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्या बाहीचं कटिंग झालेले, अगदी बाही कट करण्याची सोपी आहे। जर नवीन शिकणारे असेल त्यांना कळत नसेल तर जितकी आपण छातीच्या चौथ्या भागाची घडी घेतलेली आहे तेवढीच टाकायचं आहे। जितका छातीचा आपला चौथा भाग येतो म्हणजे आपला किती आला तर 12.5, तर 12.5ची घडी घ्यायची आहे। बरोबर येतं, पण माझा इथं कपडा फार कमी असल्यामुळे मी आहे तितक्याच कपड्यात बसवलेला आहे। बघू शकता इथं आपल्या जोड येणार आहे, तो जोड मी नंतर कवर करून घेणार आहे व किती जोड येतो ते बघून टाकणार आहे। बघू शकता कमी कपड्यात आपलं कटिंग झालेलं आहे। ही थोडीशी अशी 1.25 इंचाची पट्टी आहे, ही मी कमरपट्टी म्हणून काढून घेतलेली आहे। बघू शकता याला एक पट्टी, प्रिन्सेस कट पट्टी, क्रॉस पट्टी काही येणार नाही। याला डायरेक्ट आपल्याला कमरपट्टी लावायची आहे व जे एक्स्ट्रा जो होतं त्यात मी काज बटन पट्टी तयार करणार आहे। हे आपलं मेन फॅब्रिक आहे। बघा शक्यतो मेन फॅब्रिक हे उलटं करूनच कट करायचं असतं, पण उलटं केल्यानंतर काही कळणार नाही, तुम्हाला व्हिडिओमध्ये व्यवस्थित दिसणार नाही, पण मी सवचं करूनच पॅटर्न असं व्यवस्थित ठेवून घेत आहे। बघा एक साईडला बाहीचं पॅटर्न काटाकडची बाजू आहे व एक साईडला पाठीतला पॅटर्न मी ठेवून घेतलेला आहे। आपलं फ्रंट ओपन नाही आहे, फ्रंट आपलं पॅक आहे, त्यामुळे आपल्याला जी आपली पॅकची बाजू आहे तिथंच मी हे फ्रंटचा पुढचा भाग ठेवून घेणार आहे। बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पॅक बाजूकडे ठेवलेला आहे। जर तुमचं फ्रंट ओपन असेल तर ओपन बाजूला तुम्ही ठेवू शकता, पण हुक लूपची पट्टी ही माझी बॅक साईडला येणार आहे म्हणून मी तसं ठेवून घेतलेलं आहे। जसं पॅटर्न आपण ठेवलेलं आहे तसं पुढं अर्धा इंच मार्जिन सोडून आपल्याला आहे तसंच व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे। बघू शकताय मी जसं मार्जिन ठेवून कट करून घेत आहे, अगदी तसंच आहे तसंच एक्स्ट्रा थोडंसं मार्जिन ठेवून कट करायचं। मेन फॅब्रिकचा जो गळा असतो तो गळा शिवल्यानंतर नेहमी कट करावा, जेणेकरून काय होतं आपली शिलाई अगदी व्यवस्थित बसते, कुठेही मागं पुढं किंवा कमी जास्त होत नाही। गळा शिवल्यानंतरच कट करायचा कधी पण मेन फॅब्रिकचा, फक्त अस्तरचा गळा कट करून घ्यायचा व जसा अस्तरचा व्यवस्थित कट केला त्या हिशोबानेच तो शिवायचा असतो। बघा बॅक पार्टचा पण मी तसंच करणार आहे, शिवल्यानंतरच गळा कट करणार आहे, फक्त साईडने व्यवस्थित 5 इंच मार्जिन ठेवून कट करून घेतलेला आहे। बघा आपलं कटिंग मेन फॅब्रिकचं झालेलं आहे। जो एक्स्ट्राचा मेन फॅब्रिकचा कपडा राहिलेला आहे तो मी तसाच ठेवणार आहे, तो आपल्याला बाहेर आपल्याला पाठीतलं पॅटर्न जसं आहे तसं व्यवस्थित ड्रॉ करून घ्यायचं आहे व जो एक्स्ट्राचा आपला मेन फॅब्रिकचा कपडा राहिलेला आहे त्याच्यातून आपल्याला स्लीव्सला डिझाईन तयार करायची आहे व बाहीला जोड द्यायचा आहे।